दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच परिक्वीन व्हिडिओ. 8 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत दत्त नवरात्र आरंभ झालेला आहे. तर या दिवसामध्ये म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु या 7 दिवसामध्ये सगळ्यांनाच पारायण जमेल असे नाही, कारण त्यामागचे खूप कारणं असतात. कुणाचं बाळ लहान असतं, कुणाची फॅमिली मोठी असते, त्याचबरोबर बऱ्याच बायका कामावर जात असतात, त्यामुळे त्यांना पारायण करणं शक्य होत नाही. तर पारायण नाही करता तुम्हाला सोप्यात सोपी सेवा कशी करता येईल ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या घरात खूप पैसा आहे, खूप पैसा पाणी आहे, पण मानसिक समाधान नाही. असं बऱ्याच घरात असतं की खूप पैसा आहे पण मानसिक समाधान लागत नाही. आयुष्य जगत असताना पैसा तर महत्त्वाचा आहेच, पण पैसा असूनही जर मानसिक समाधान नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही. म्हणजे जीवनात सुख नसेल तर पैसा कमी असला तरी चालेल, पण जीवनात सुख हे जे आहे ते गरजेचं आहे. हे सुख आपल्याला मिळवायचे असेल तर स्वामी सेवा ही केलीच पाहिजे. या 7 दिवसामध्ये जेवढा काही सेवा करताल त्याचा अवश्य लाभ तुम्हाला मिळणार आहे, कारण स्वामीची लीला ही अपरंपार आहे आणि त्यांचं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणखीन एक गोष्ट, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण जर स्वामी सेवा केली तर आपल्या जीवनातील जे काही अशक्य गोष्टी असतील त्या शक्य करण्यामध्ये स्वामी आपल्याला नक्कीच मदत करतील, याची खात्री मी तुम्हाला देते. या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर कुठले नियम तुम्हाला पाळायचे आहेत ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगते. सुरुवातीला पारायण जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे की मांसाहार करायचा नाही, म्हणजेच नॉनव्हेज खायचं नाही. त्याचबरोबर कांदा लसूण खायचा नाही आणि ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला हे 7 दिवस करायचं आहे तुम्ही पारायण करत असाल तर. खूप काही असे अवघड नियम नाही आहेत, म्हणजे साधे सोपे नियम आहेत जे की आपण पाळून सेवा करू शकतो. सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर संकल्प करायचा आहे. तर ते संकल्प कसा करायचा मी तुम्हाला सांगते. नारळ आणि खडीसाखर घेऊन आपल्याला जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जायचं आहे. स्वामी केंद्रामध्ये गेल्यानंतर ती नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या पायावर ठेवून त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही जी सेवा करताय त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. म्हणजे की स्वामी, मी अशी अशी सेवा करत आहे, ती सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या किंवा निर्विघ्नपणे करून घ्या. कुठल्याही अडचणी सेवा करताना येऊ देऊ नका. आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती देखील स्वामींना सांगायची आहे की ह्या इच्छेसाठी मी असे असे पारायण करत आहे, ते तुम्ही पूर्ण करून घ्या. समजा स्वामींचं केंद्र तुमच्या घरापासून खूप लांब आहे किंवा तुम्हाला या दिवसामध्ये या 7 दिवसामध्ये जाणं शक्य नाही, तर तुम्ही स्वामींच्या नावाने घरातच नारळ आणि खडीसाखर ठेवून देखील संकल्प करू शकता. जेव्हा तुमचं पारायण पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही ते नारळ आणि खडीसाखर जाऊन स्वामींच्या पायावर ठेवली तरी चालेल. तर या काळामध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये आपण काय काय सेवा करू शकतो तर गुरुचरित्राचं पारायण करू शकतो. त्याचबरोबर सप्तशक्ती, गुरुचरित्र सार याचं देखील पारायण करू शकतो. किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत जे आहे याचं देखील तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला जे शक्य आहे त्याचं तुम्ही पारायण या 7 दिवसामध्ये करू शकता. बरं, या 7 दिवसातच का पारायण करायचं? कारण या सप्ताहामध्ये जे कोणी लोक किंवा ज्या कोणी ताई दादा आहेत जे पारायण करतील ते जास्तीत जास्त आपल्याला या सप्ताहामध्ये लाभ भेटत असतो, म्हणून आपल्याला या सप्ताहामध्ये पारायण करायचं आहे. तुम्हाला मी जे सांगितले ते जर पारायण करायला जर वेळ नसेल, टाईम नसेल तर सोपी सोपी सेवा मी तुम्हाला सांगते कोणती करायची. हिला काही जास्त वेळ लागत नाही. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही 10-15 मिनटं दिले तरी चालतील. कमीत कमी 20 मिनटं स्वामींसाठी दिले तर ही सेवा तुम्हाला करता येईल, जी की अगदी सोपी आहे. आणि या आठवड्यातील जो काही लाभ आहे
स्वामींचा ते देखील तुम्हाला घेता येईल आणि मनात देखील रुकरुक वाटणार नाही. की खूप वेळेस असं असतं की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं किंवा सप्तशक्तीचं पारायण करायचं असतं, परंतु काही कारणामुळे आपण ते करू शकत नाहीत आणि मनाला रुकरुक लागून राहते की मी हे पारायण केलं नाही, मी हे पारायण केलं नाही. ज्यांना हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी साधी सेवा केली तरी तुम्हाला लाभ मिळतो. तर आता ती साधी सेवा कोणती करायची तर मी तुम्हाला सांगते. रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी 11 माळी स्वामी समर्थांचे जप एवढं तर आपण करू शकतो. त्याला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, साधी सोपी सेवा, एकतर 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे किंवा 11 वेळेस तारक मंत्राचा 11 माळी तारक मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 11 माळी केलं तरी चालेल. ही अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे, कुणीही करू शकतो आणि याला वेळ देखील जास्त लागत नाही आणि या सेवेचा लाभ देखील आपल्या आयुष्यात नक्कीच मिळेल. त्याचबरोबर आणखीन साधा आणि सोपं गुरुचरित्रातला जो 14वा आणि 18वा अध्याय आहे, हे जरी तुम्ही वाचला तरी देखील चालेल. आणखीन एक साधी सरळ सेवा तुम्ही करू शकता की एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते देखील तुम्ही 108 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, ही देखील सेवा तुम्ही करू शकता. तर एक श्लोकी गुरुचरित्र कोणतं आहे ते तुम्हाला मी म्हणून दाखवते. दत्ताच अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी, त्यामागी दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामतरी तिथे हिंडत पातला, भिलुवाडीच्या संगमा तेथुनी मठ, गाणगापुरी वसे वारी दिनाच्या श्रमा. हे जे आहे एक श्लोकी गुरुचरित्र, हे तुम्ही म्हटलं रोज 11 वेळेस, 21 वेळेस, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस म्हटलं तरी ही देखील सेवा अतिशय सोपी आहे आणि याला वेळ देखील जास्त लागत नाही. त्याचबरोबर गुरुचरित्रातील 9वा अध्याय देखील तुम्ही वाचू शकता. याने गुरुचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो. ह्या ज्या मी साध्या सोप्या सरळ सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या देखील तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही चलता फिरता देवाचे नामस्मरण केले तरी चालेल. फक्त एक गोष्टीचं पथ्य पाळा की मांसाहार करू नका. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं देखील आपल्याला पालन करायचं आहे आणि कांदा लसूण खायचा नाही. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.